शुभ सकाळ सर्वांना. तर चला, आता लाडक्या लेकीचा आणि लाडक्या जावयाचा अधिक महिना जे चालू झालाय आणि तसंच आमची जावाई पण आणि आमची मुलगी पण आली घरी. त्यांच्यासाठी आज व्हायला इथं धोंडे जेवण. तर स्वयंपाकाची तयारी सकाळी सकाळी चालू आहे. इथं केलेत मस्त पुरणाचे धोंडे. खाऊ की न खाऊ पण मान तर पुरणाचाच असते. तर मस्त भात शिजवला, कटाची आमटी पण केली, जसं की ना भजे, कुरवडी, पापडी. तर पुरण पण शिजवून ठेवले. फक्त आता पुरणपोळ्या करायच्या राहिल्यात आणि जे धोंडे इथनं द्यायचेत ना ते अनारशाचे धोंडे देत असते मी. तर चला, सगळी जी तयारी ना भरपूर झाली. तर ताटं पण लावून घेतलेत. आता लेकन जावायला की नाही छानसं रांगोळ वगैरे टाकून जे न धोंडे जेवण आता जीव घालायचा आहे. तर चला, छान रांगोळ वगैरे टाकून घेतली आणि तर ताटं लावले. दोघांना छान ओवाळलं पण, अक्षेद वगैरे केली. आणि आमचा लाडका जावाई मुलगी इथं बसले जेवण करायला. तर चला, धोंडे जेवण जे आहे ना चौकडच आता लाडके जावयाचे जे सोहळे आहेत ना ते चालू येतं. तसंच आमचा पण सोहळा छानसा असा पार पडला. आणि सगळे की नाही आहेर वगैरे कपडे घेतले, जसे की नाही अनारशाचे धोंडे पण दिले. आणि आमच्या खुशीसाठी आज आम्ही धोंडे दिले होते. जसं की नाही चांदीचे सोन्याचे धोंडे तर जावायला गेल्या वर्षी दिलेच होते, जसं पहिला धोंडा होता. आणि हे जे धोंडा आहे ना त्यांचा दुसरा आहे. पण इथं आमच्या खुशीसाठी, माझ्या छोट्याशा नातीसाठी जे आहेत ना हे धोंडे जेवण जे आहे ना स्पेशल तिच्यासाठी स्वतः तिला जे आहेत ना चांदी सोन्याचे धोंडे जे आहेत ना आज आम्ही दिलेले आहेत. तर आहेरे वगैरे सगळे केले. आणि ते की नाही त्या दिवशी जे आहेत ना आहेर ते केले गेले ते त्यांचं जे आहेत ना गेले. तर असं आमचं छानसं की नाही धोंडे जेवण छान पार पडलं. तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचं पिल्लू जे नाही तर झोपल्यालाच होतं आणि जाताना की नाही इतकी मस्ती करू लागली की नाही आमची खुशी. तर छानसा सगळीकडे जे की नाही आता हे धोंडे जेवण जे ना चालूच आहे. हातामध्ये धोंडे दिले ना की पटकन घेतली, कोणती वस्तू दिली की नाही की खुशी पटकन घेतली. तर चला, छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला